राजकारणात जेव्हा एखादी मोठी इमारत कोसळायची असते तेव्हा त्याची सुरुवात एका छोट्या विटेपासून होते आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणात अशीच एक सर्वात मोठी वीट निखळली आहे, ज्याने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकवली आहे. मित्रांनो, ज्या 40 आमदारांना आणि हजारो पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं होतं, आज त्याच शिंदेच्या घरामध्ये सर्वात मोठी आणि भयंकर फूट पडली आहे. महायुतीमध्ये सगळं काही आलबेल आहे असं दाखवलं जात असतानाच शिंदे गटाच्या एका अत्यंत बड्या नेत्याने आणि त्यांच्या सोबतच्या तब्बल शेकडो कार्यकर्त्यांनी एका झटक्यामध्ये आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय भूकंप मानला जात आहे. पण मित्रांनो, खरी कहाणी ते संपत नाही, ती इथूनच सुरू होते. हे राजीनामे अचानक का दिले गेले? सत्तेत असताना, स्वतःचा उपमुख्यमंत्री असताना, मुख्यमंत्री स्वतःचा असताना या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अशी कोणती मोठी अडचण आली की त्यांनी थेट पक्षालाच रामराम ठोकला? या राजीनाम्यांमागे भाजप आणि अजित पवार गटाची अशी कोणती खेळी आहे ज्यामुळे मूळ शिवसैनिकांचा श्वास गुदमरत आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला या राजकीय भूकंपामागचं मातोश्री कनेक्शन सांगणार आहे. हे राजीनामे देणारे नेते थेट उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत का? हा ठाकरेंचा रिव्हर्स गेम आहे का? हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ एक सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चल मित्रा, या भयंकर राजकीय भूकंपाची खरी सुरुवात कुठून झाली ते अगदी स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा त्यांच्यासोबत गेलेल्या कार्यकर्त्यांची एकच भावना होती की आता आपला साहेब मुख्यमंत्री झालाय, आता राज्यामध्ये फक्त आपलीच ताकद चालेल. सुरुवातीला तसं दिसलंही, पण जेव्हा या महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार गटाची एंट्री झाली आणि भाजपचा दबाव वाढायला लागला तेव्हा जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची खरी कोंडी सुरू झाली. मित्रांनो, सत्तेची समीकरणे वरच्या पातळीवर जुळतात, पण स्थानिक पातळीवर, जिल्हा आणि तालुक्या या स्तरावरती हा संघर्ष हा जुनाच असतो. राजीनामा देणाऱ्या या बड्या नेत्याची आणि कार्यकर्त्यांची सर्वात मोठी खंत हीच आहे की राज्यामध्ये आमचा उपमुख्यमंत्री, आमचा मुख्यमंत्री आहे, पण जिल्ह्यामध्ये आम्हाला कवडीचीही किंमत दिली जात नाही. जिल्ह्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गट यांचे पालकमंत्री किंवा मोठे नेते शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची कामे जाणीवपूर्वक अडवत असल्याचा आरोप होत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांपासून ते स्थानिक निधीच्या वाटपापर्यंत सगळीकडे मित्रपक्ष शिंदे गटावर कुरघोडी करत आहेत. जर सत्तेमध्ये राहूनही आम्हाला आमची कामे करून घेण्यासाठी मित्रपक्षांसमोर हात पसरावे लागत असतील तर आम्ही हे पद घेऊन काय करायचे? हा उद्विग्न सवाल आता या राजीनामा सत्रातून चव्हाट्यावर आला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की एका नेत्याने राजीनामा दिला तर त्यात एवढी मोठी बातमी काय? पण मित्रांनो, हा फक्त एक नेत्याचा म्हणजे हा फक्त एका नेत्याचा राजीनामा नाही, तर हे एक मास रिझाईन आहे. जेव्हा एखाद्या जिल्ह्याचा बडा नेता, जो पक्षाचा कणा असतो, तो राजीनामा देतो तेव्हा त्यांच्यासोबत उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख आणि शेकडो शाखा प्रमुख एकाच वेळी राजीनामा देतात. याला राजकारणामध्ये डॉमिनो इफेक्ट म्हणतात. एकाने राजीनामा दिला की खालची पूर्ण साखळी तुटून पडते. एकनाथ शिंदे यांच्यासाठी हे सर्वात मोठे टेन्शन आहे, कारण विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि निवडणुका या आमदारांच्या जीवावर नाही तर तळागाळातल्या या शाखा प्रमुखांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरती लढल्या जातात. जर निवडणुकांच्या बरोबर आधी बूथ लेवलचे कार्यकर्तेच पक्ष सोडून जायला लागले तर शिंदेचा पक्ष निवडणूक कशी लढणार? दुसरीकडे भाजप अतिशय बारकाईने या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. भाजपच्या हायकमांडला असा मेसेज जात आहे की एकनाथ शिंदे स्वतःच्या पक्षातील बंडखोरी थांबवू शकत नाहीत. यामुळे आगामी काळामध्ये जागा वाटपाच्या टेबलावर भाजप शिंदेचा वाटा आणखी कमी करू शकतो. म्हणजेच या राजीनाम्यांमुळे शिंदेचे दुहेरी कोंडी झाली आहे. पण मित्रांनो, हे राजीनामे दिलेले नेते आता जाणार कुठे? सत्तेचा राजीनामा देऊन कोणी घरी तर बसणार नाही आणि इथेच सुरू होतो राजकारणाचा खरा खेळ आणि मातोश्रीचा मास्टर प्लॅन. राजकीय वर्तुळामध्ये आता अतिशय जोरदार आणि खतरेलायक चर्चा सुरू झाली आहे की राजीनामा देणारे हे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते पडद्यामागून थेट उद्धव ठाकरे यांच्या बॅक चॅनल संपर्कामध्ये आहेत. मित्रांनो, उद्धव ठाकरेंना सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी सहानुभूती म्हणजे सिंपती मिळत आहे. या नाराज नेत्यांना हे पक्के माहिती आहे की जर त्यांनी आता शिंदेची साथ सोडून ठाकरेंची मशाल हाती घेतली तर स्थानिक जनता त्यांना डोक्यावर घेईल. सत्तेला लाथ मारून साहेबांकडे परत आला हा भावनिक नॅरेटिव्ह या नेत्यांना आगामी विधानसभेमध्ये सहज निवडून आणू शकतो. उद्धव ठाकरे यांनीही आपली रणनीती बदलली आहे. पूर्वी ते म्हणायचे गद्दारांना माफी नाही, पण आता त्यांनी ठरवले आहे की एकनाथ शिंदेची ताकद तोडायची असेल तर त्यांच्याच घरातून
पक्षातून आमदार आणि पदाधिकारी फोडणे हाच एकमेव मार्ग आहे. काट्यानेच काटा काढणे या नीतीचा वापर करून ठाकरे आता शिंदेच्या नाराज नेत्यांना रेड कार्पेट टाकून घरवापसीची वापर देत असल्याची आतली माहिती समोर येत आहे. आता तो क्षण ज्याची तुम्ही सुरुवातीपासूनच वाट पाहत होता. मित्रांनो, या संपूर्ण राजकीय भूकंपाचा सर्वात मोठा परिणाम काय होणार आहे? विधान परिषदेच्या 9 जागांसाठी लवकरच निवडणूक होत आहे आणि त्यानंतर थेट विधानसभेचे रणशिंग फुंकले जाणार आहे. अशा वेळी जेव्हा शिंदेच्या पक्षातून लोक बाहेर पडतात तेव्हा त्याचा थेट फायदा कोणाला होतो? तो फायदा होतो महाविकास आघाडीला, म्हणजे MVA म्हणजे महाविकास आघाडी. एकनाथ शिंदे नेहमी छातीठोकपणे सांगायचे की माझ्यासोबत 40 आमदार आणि लाखो शिवसैनिक आहेत. पण या सामूहिक राजीनाम्यांनी तो फुगा फोडला आहे. लोकांमध्ये असा मेसेज गेला आहे की शिंदे गटामध्ये आता इनकमिंग थांबले असून आउटगोईंग सुरू झाले आहे. जर मुख्यमंत्र्यांना त्यांचे स्वतःचे जिल्हे आणि स्वतःचे पदाधिकारी सांभाळता येत नसतील तर ते संपूर्ण राज्याचा डोलारा आणि महायुतीची सत्ता कशी परत आणणार? हा प्रश्न आता थेट भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठांना पडला आहे. मित्रांनो, हा फक्त एका नेत्याचा राजीनामा नाही, ही एकनाथ शिंदे यांच्या राजकीय साम्राज्याला लागलेली सर्वात मोठी गळती आहे. आणि जर ही गळती वेळेवर थांबली नाही तर येत्या निवडणुकीत शिंदे सेनेची अवस्था अतिशय बिकट होऊ शकते. हाच उद्धव ठाकरेंचा अंतिम आणि सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक आहे. तर मित्रा, हे होतं शिंदे गटातील या सामूहिक राजीनाम्यामागचं आणि ठाकरेंच्या घरवापसी प्लॅन मागचं 100% आणि खरंच सविस्तर आणि पडद्यामागचं राजकारण. आता मला तुझ्याकडून तुमचं स्पष्ट मत जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला काय वाटतं? या कार्यकर्त्यांनी राजीनामा देऊन योग्य निर्णय घेतला का? सत्तेमध्ये असताना मित्र पक्षांकडून अन्याय होत असेल तर या नेत्यांनी खरंच पुन्हा उद्धव ठाकरे सोबत जायला हवं का? तुमचं जे काही रोखोक आणि सडेतोड मत असेल ते मला आत्ताच्या आत्ता खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांग. मी स्वतः तुझी प्रत्येक कमेंट वाचतो आणि तुला रिप्लाय देखील करतो. तर तुला हे डीप विश्लेषण कसं वाटलं हे खाली कमेंटमध्ये नक्की सांग. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक कर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली एक साईडला हाईप म्हणून एक ऑप्शन असेल, त्या हाईपवरती क्लिक कर. त्या हाईपवरती क्लिक केल्यावरती आपला हा व्हिडिओ हाईप होईल, आपला चॅनल देखील हाईपमध्ये येईल, तर जेणेकरून आपल्या चॅनलला फायदा होईल. तर हा व्हिडिओ तुझ्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर कर आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक कर. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.